राज्यातील 19 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित, त्यामुळे आता हा निर्णय। बारामती, फलटण, महाबळेश्वरसह 16 नगर परिषदांमधल्या निवडणुका पुढे ढकलल्या। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली। आक्रमक झालेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निषेधाचा मोर्चा काढत आता निवडणूक आयोगाविरोधात निषेधही नोंदवला। बदलापुरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ। निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची। निवडणुका पुढे ढकलल्यानं उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम। कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक तात्पुरती स्थगित। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांनी याचिका दाखल केली, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप। अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित, तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये 6 प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलली। निवडणूक पुढे ढकलली, त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का। नांदेडमधल्या मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली। भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली। अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या। उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्यानं नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डीमधील निवडणुका पुढे ढकलल्या। नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांबाबत कोर्टात अपील असल्यानं निर्णय। सातारा जिल्ह्यातल्या 9 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवरती। फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक रद्द। नियमांचं पालन न केल्यानं न्यायालयानं दोन्ही नगरपरिषदांचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिले। डहाणू नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी गेला। भाजपच्या उमेदवाराकडून शहरात भव्य प्रचार रॅली। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू माची आणि भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांच्यामध्ये थेट लढत। जळगावच्या चेंदुर्णी या ठिकाणच्या नगरपंचायत उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री गिरीश महाजन यांची भव्य प्रचार रॅली। संपूर्ण शहरात पार पडलेल्या रॅलीमध्ये भाजप उमेदवारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचीही हजेरी।